आज हा सामना रंगणार आहे आणि या दोघींपैकी कोण टॉस जिंकणार, त्यांना बॅटिंग की फिल्डिंग हे त्यांनी ठरवायचं. 6-6 चेंडू आणि त्याच्यात ज्या वहिनींची गुणसंख्या जास्त होणार, म्हणजे स्कोअर जास्त होणार, त्या विजयी ठरणार. बरं, ही जी मध्ये एक रेष आखलेली आहे त्याच्या पुढेच टप्पा पडला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ज्या चारी बाजूनी रिंगण केलेलं आहे त्यात फक्त समोरच्या बाजूनी जो चेंडू सीमा पार करणार ना, म्हणजे तो स्कोअर, तीच धावसंख्या मोजली जाणार, एवढं लक्षात ठेवा. वहिनी, छापा की काटा? तुम्ही सांगा काय म्हणताय. चला बोला बोला. छापा. काटा आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काय बॅटिंग करताय का फिल्डिंग करताय, तुम्ही काय ठरवलंय? फिल्डिंग. चला, या वहिनी फिल्डिंगसाठी निघालेल्या आहेत. ठीक आहे, बॅट तुमच्याकडे. बघूया कोणाची धावसंख्या जास्त होती. चला, नाईक वहिनी सज्ज झालेले आहेत. पहिला चेंडू घेऊन टाका वहिनी. चला, पहिला चेंडू टाकला आणि शट. ओ, कॅचही नाही आणि गुणही नाही. दुसरा चेंडू पुन्हा सज्ज, पुन्हा 6 धावा. तिसरा चेंडू पुन्हा टाकण्यासाठी सज्ज. नो बॉल. नाही, त्या रेषेच्याच मधून जायला पाहिजे. 12 आणि मध्ये जो नो बॉल होता त्याचे 2, 14 झाले. चला, ओ, 14 ही धावसंख्या आणि नो बॉलचा हा एक्स्ट्रा बॉल. चला, 14. आणि आता यानंतर येंदे वहिनी सज्ज झालेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि इकडे नाईक वहिनी तर जवळजवळ सज्जच आहेत. काय होतं बघूया. चला, 1, 2, 3. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चला, दुसरा चेंडू टाका. नाही, 14 झालेला आहे त्यांचा. 6 षटकार. 3 चेंडू 6 आणि आउट. त्यामुळे 2 धावा कमी झालेल्या आहेत आता. आणि आता शेवटचा चेंडू. स्वागत आनंदाचं. आणि आपण बघितलं तर आज या 2 वहिनी सहभागी झाल्या, खूप छान खेळल्या क्रिकेट. एरवी मिस्टर जेव्हा टीव्हीवर क्रिकेट बघत असतात तेव्हा ह्यांची कटकट कदाचित सुरू असेल, पण आज स्वतःच त्या खेळल्या, त्यामुळे खूप छान वाटलं. बिग बाजार यांच्याकडून दोन्ही वहिनींना प्रत्येकी 3000 रुपयाचं हे गिफ्ट वाउचर मिळतंय. अभिनंदन. दिवाळी सेलिब्रेशनसाठी बिग बाजारमध्ये जा आणि यथेच्छ खरेदी करा. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या नाईक वहिनी. नाईक वहिनींना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या येंदे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. मला आत्ता कळलं की महाबळेश्वरला या वहिनी घोड्यावरून का पडल्या होत्या. गुरुकृपा सोसायटी टिळकनगर चेंबूरमध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.